आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता YouTube वर. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी साड्यांची महाराणी. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. तूच स्वामिनी खरोखरी, तूच स्वामिनी खरोखरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. इंद्राची पत्नी इंद्राणी ना? मग ही इंदुलीला कुठून आली? ती शेषाची मुलगी फार सुंदर होती. एकदा ती चेंडू खेळत होती. सरला, तरला, भ्रमरी, चतुरी अशा तिच्या मैत्रिणी बरोबर होत्या. खेळता खेळता चेंडू उडाला आणि थेट इंद्रसभेत गेला. पाताळातून थेट इंद्रसभेत? हो, थेट इंद्रसभेत. आणि मग इंद्र तो चेंडू उचलून सरळ तिला शोधत आला आणि मग तिच्या प्रेमात पडला, असंच ना? अगदी बरोबर. तिच्या प्रेमात पडला आणि शेषाच्या संमतीनं त्यानं तिच्याशी लग्नही केलं. त्या दोघांचा मुलगा म्हणून सेतुराज जन्माला आला. म्हणजे समुद्रनाथ पुढच्या जन्मी झाला सेतुराज. पुढे मग त्यानं शिवशंकरावर प्रसन्न व्हावा म्हणून मोठं तप केलं आणि शंकराला प्रसन्न करून घेतलं. त्यानं जवळजवळ अमरपद मागितलं. मला देव, यक्ष, किन्नर किंवा मानव कोणाकडूनही मृत्यू येऊ नये असा वर त्यानं मागितला. शंकर आशुतोष आहे. त्यानं सेतुराजाला त्यानं मागितलेला वर दिला. आणि मग त्याची बुद्धी फिरली असेल. खरंय. सेतुराजा उन्मत्त झाला आणि पुन्हा एकदा त्यानं सीतेचा अपराध केला. सीतेचा? पण त्याचा दुसरा जन्म? राम सीता ही पृथ्वीवर अवतार घेऊन आली होती ना. विंध्य पर्वताच्या पायथ्याशी देवदत्त राजाच्या पोटी नारायण नावानं रामानं जन्म घेतला. तो जन्मापासून विरक्त होता. पुढे तरुणपणी तर तपश्चर्येलाच निघून गेला. सीतेशी त्याचं लग्न झालं कसं मग? सीता राजसेन राजाची मुलगी म्हणून जन्मली होती. चंद्रवदना तिचं नाव. ती मोठी झाल्यावर प्रथेप्रमाणे राजानं तिचं स्वयंवर मांडलं. पाण्यातलं प्रतिबिंब पाहून एक लोहस्तंभ बाणानं पाडायचा असा पण लावला होता. अनेक राजे राजकुमार आले पण कुणालाच तो पण जिंकता आला नाही. तेव्हा राजाला दृष्टांत झाला की नारायण नावाच्या राजपुत्राकडून ते काम होईल. पण तो तर तपश्चर्या करत होता ना. त्याचा शोध लावून त्याला राजानं राजधानीत आणवलं. त्यानं पण जिंकला आणि चंद्रवदनीशी लग्नही केलं. पण त्यानं अट घातली की लग्नानंतर चंद्रवदना त्याच्याबरोबर वनात राहील. आश्रमात मुनी म्हणून जगायचं त्यानं ठरवलं होतं. तसं लग्न झालं आणि दोघांचा वनातला संसार सुरू झाला. तेव्हा एकदा सेतुराजानं तिला पाहिलं. राजा शिकारीसाठी आला असणार. बरोबर. शिकारीसाठी आलेल्या राजानं तिला पाहिलं आणि बळजबरीनं उचलून नेलं. नारायण मुनी तेव्हा आश्रमात नव्हते. हे म्हणजे रावणानं सीतेला पळवलं तसंच झालं बाबा. कथा तशीच रचली आहे असं दिसतं खरं. मग नारायण मुनींनी परत आल्यावर सेतुराजाला शाप दिला असेल. नाही, ते सरळ मार्गी होते. आधी ते राजसभेत गेले आणि राजाला त्याच्या गैरवर्तनाची जाणीव देऊन चंद्रवदनेला परत पाठवण्याची त्यांनी विनंती केली. पण राजा ऐके ना. मंत्री, सरदार कोणालाच तो जुमानी ना. पण चंद्रवदना सुरक्षित राहिलीच कशी त्याच्या महालात? ती चतुर होती.
राजाला म्हणाली, मी 1 महिन्याचं व्रत घेतलं आहे, ते पुरं होऊ द्या, मग मी तुमचीच आहे. राजानं ऐकलं तेव्हा तिनं गुपचूप नारायण मुनींकडे तसा निरोप पाठवला आणि त्यांना श्रीशैलावर भ्रमरांबा देवीकडे जायला सांगितलं. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. ते गेले आणि देवीची त्यांनी मनापासून करुणा भागली. देवीनं त्यांना मदत केली असणार नक्की. होतं. तिनं त्यांना हिमालयात हिंगोळा आंबेकडे पाठवलं. तिनं सगळी हकीकत ऐकली आणि ती सैन्यासकट नारायण मुनींच्या मदतीला निघाली. सन्नती ही सेतुराजाची राजधानी. तिथपर्यंत जायचं तिनं मागे न पाहण्याची अट नारायण मुनींना घातली होती. पण नगराच्या थोडं अलीकडे जिथं भीमा नदी आणि कागिणी नदी यांचा संगम होतो तिथे नारायण मुनींनी वळून पाहिलं आणि देवी तिथंच थांबली. पण मग सेतुराजाला मारायचं काय? देवीनं नारायण मुनींना एक कलश दिला. त्या कलशात 5 भुंगे होते. हा कलश राजाच्या अंगणात फोड असं तिनं सांगितलं. मुनींनी तसंच केलं. तेव्हा 5ही भुंगे गू 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 करत बाहेर पडले आणि बघता बघता 5चे 5000 झाले. त्या हजारो भुंग्यांनी राजावर हल्ला केला आणि त्याला ठार केलं. बापरे, भीषण आहे. पण केल्या कर्माचं फळ भोगलं त्यानं. तेही खरंच. चंद्रवदनीला घेऊन नारायण मुनी मग पुन्हा आपल्या आश्रमात गेले आणि ते 5ही भुंगे देवीच्या चरणाशी येऊन तिथे अंतर्धान पावले. तिथे त्या भुंग्यांची छिद्र दाखवतात ना म्हणे अजून? आबा, मला त्या देवळाबद्दल सांगा ना जरा. बघण्यासारखं काही आहे का तिथं? अरे आहे तर. हे बघ, ते देऊळ आहे सन्नती गावाच्या अगदी जवळ, पण नदीच्या काठावर आहे आणि अगदी रम्य आहे. भीमा नदीच्या पात्रापर्यंत पायऱ्यांचा घाट आहे. खूप मोठं देऊळ आहे. आवारही मोठं आणि मोकळं आहे. देऊळ श्रीचक्राच्या आकाराचं दगडी आहे. महाद्वार पूर्वेकडे आहे आणि 2000 माणसं बसतील एवढा प्रशस्त परिसर आहे. देवीची मूर्ती आहे की तांदळा? श्रीचक्र सुद्धा असेल. हिंगुळा देवीचं आहे तसं? नाही, मूर्तीच आहे. तळघरात आहे. एका माणसाला जाता येईल एवढीच वाट होती पूर्वी, आता ती रुंद केली आहे. देवीची मूर्ती तशी मोठी आहे, 3 फूट उंच, वाळूच्या दगडाची आहे. आपली अष्टभुजा भवानी आहे ना तुळजापूरची, तशीच आहे देवी. तिच्यासमोर 2 मोठ्या फुटभर लांबीच्या दगडी पादुका आहेत आणि एकीवर 2 आणि दुसरीवर 3 अशी छिद्र आहेत. तिथून म्हणे ते भुंगे अंतर्धान पावले. शिवाय असं म्हणतात की योगशास्त्रात महत्व मानतात तशी या क्षेत्रापासून वायव्येला ओढलेली सरळ रेषा विंध्यादेवीसह वैष्णोदेवीपर्यंत पोचते. नैऋत्येला मुकांबिकेपर्यंत आणि दक्षिणेला कामाक्षीपर्यंत जाते. शंकरी मनशंकरी चंदला परमेश्वरी असा घोष इथे सतत होत राहतो. तिची आरती गाताना तर भक्तांचं हृदय आनंदानं भरून येतं. सन्नतीच्या चंदला परमेश्वरीची स्तुती ऐकून आता पुढच्या शुक्रवारी ऐकू कांचीपुरमच्या देवी कामाक्षीचा महिमा. महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुतीदर्शन आम्ही आपल्याला घडवलं. ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. पार्श्वसंगीत चैतन्य अडकर. निर्मिती रोहन्स आय. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ. आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता यूट्यूब वर. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.